बीडमध्ये सतत कोणत्या ना कोणत्या कारणास्तव हाणामारीच्या घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. बीड तहसील परिसरात संपत्ती खरेदी विक्रीतून एका बांधकाम व्यावसायिकाला 3 महिलांनी मारहाण केली आहे. या सर्व घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. दरम्यान आता याच महिलांकडून पुन्हा एकदा हल्ला होऊ शकतो याची खबरदारी म्हणून बांधकाम व्यावसायिकाने स्वतःच्या संरक्षणासाठी लेडी बाउन्सर्स नेमलेत. अंगावर पांढरा सदरा घातलेला पुरुष आणि सोबत काळ्या रंगाची सफारी घालून चालणाऱ्या या खासगी महिला सुरक्षा रक्षक पाहून तुम्ही अवाक झाला असाल. बीड मधल्या या अनोख्या दृश्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. महिला सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात चालणारे हे आहेत सय्यद सनाउल्ला रजाउल्ला. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर 2 महिलांनी हल्ला चढवला होता. याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून त्यांनी खासगी महिला सुरक्षा रक्षकच नेमलेत. घर आणि ऑफिसमध्ये सध्या या महिला सुरक्षा रक्षक तैनात आहेत. एका पुरुषाने थेट महिला सुरक्षा कवच घेतल्याने शहरात चर्चेला उधाण आलंय. एक 4-5 दिवस अगोदर माझ्यावर बुरखाधारी महिला, एक महिला व तिची बहीण, तिची आई, एक तहसील ऑफिसमध्ये मी कामानिमित्ताने जात असताना माझ्यावर भयाड हल्ला चढविला. मुंब्रामधली बाई त्याचं गुन्हेगार कायद्यावर प्रशासनाच्या रेकॉर्डवर आहे. 7 ते 8 गुन्हे आहे ज्याचा आरोप होतो की बापाने माझ्यावर बलात्कार केला, धीराने माझ्यावर बलात्कार करण्याचा वेळ आली, किंवा नवऱ्याला म्हणती की तू हात लावलं, हे केलं, चोरीचे गुन्हे दाखल आहे. प्रशासनाची माझी ही मागणी आहे, याचे गुन्हे पाहता ह्याला मोका अंतर्गत कारवाई करणे गरजेचे आहे. तुम्ही या बॉडीगार्ड नेमका कशासाठी आज इथे घेऊन आलेला आहात? ती जे बाई आहे एकदम खालच्या दर्जाची आहे. त्यासाठी माझ्या कुटुंबाला अजून काय धोका निर्माण होऊ नये. माझ्या घरी माझी मुली आहे, बहिणी आहे, वृद्ध वडील आहे. माझ्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी मी खाजगी सिक्युरिटी गार्ड ठेवले. आता त्या दिवशीचं नेमकं काय प्रकरण होतं? तुम्हाला जी मारहाण झाली ती कुठल्या कारणावरून त्यांनी मारहाण केली होती आणि आता काय मागणी? त्यावेळेस मी रुटीन प्रमाणे मी तहसील कार्यालय बीड येथे जात असताना, माझ्या कामानिमित्त मी जात असताना ह्या ऑफिसच्या बाहेर वरांड्यातच माझ्यावर हल्ला चढविला. माझा जीव वाचविण्यासाठी मी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी बाजूला पळालो व महिला असल्यामुळे माझे संस्कार आहे की एक महिलावर रिॲक्ट करू नये. आणि जर आपण त्या महिलावर रिॲक्ट केला असतं, प्रतिकार केला असतं, तर लोकांनी, समाजाने मला नाव ठेवलं असतं आणि आमच्या समाजात आमची महिला रोडवर येत नाही. आता काय मागणी आहे? माझी मागणी ही आहे, सदर माझा धंदा प्रॉपर्टीचा घेणं देणं आहे. मी खरेदी आधारे 2 प्लॉट रजिस्ट्री करून त्याच्या बापाकडून घेतलेला आहे आणि बापाच्या विरोधात ही मुली आहे. बापाला मारतात, भावाला मारतात आणि आम्हाला प्लॉट द्या. माझ्याकडे दोन्ही प्लॉटचे खरेदी खत आहे आणि मी त्याच्या फेरफारसाठी माननीय तहसीलदार साहेबांशी गेलो. या संबंधित मी कायदेशीर कारवाई चालू आहे. मी सदर 2-4 महिलेवर गुन्हा दाखल केलेला आहे, ज्याचा FIR माझ्याकडे आहे. FIR माझा झालेला आहे. त्यांनीही माझ्या विरोधात काही तक्रार केली आहे. आता काय मागणी असेल प्रशासनाकडून? कुठली कारवाई झाली पाहिजे? प्रशासनाकडून हीच मागणी आहे, अशा प्रकारच्या महिलेवर मोका अंतर्गत कारवाई करणे किंवा त्यांना लवकरात लवकर इथून हद्दपार करणे. याची जे मुंब्रामध्ये दिलेली आहे तिथला प्रयोग ती बीडमध्ये करते, मग हे योग्य नाही. हा व्हिडिओ जरा नीट पहा. काही दिवसांपूर्वी बीडच्या तहसील कार्यालय परिसरात 2 महिलांना सय्यद सनाउल्ला रजाउल्ला यांना मारहाण केली होती. याचीच धास्ती सय्यद सनाउल्ला यांनी घेतली आहे. बीड शहरात त्यांचा प्लॉट खरेदी विक्री आणि बांधकामाचा व्यवसाय आहे. बीड शहरातील एका जमिनीचा व्यवहार रीतसर करून तहसील कार्यालयात कागदपत्रांची पूर्तता केली जात होती. याच दरम्यान या खरेदी विक्रीवर आक्षेप घेत काही महिलांनी या बांधकाम व्यावसायिकाला रस्त्यात गाठूनच मारहाण करत शिवीगाळ केली. याच घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते याचीच धास्ती घेत सय्यद रजाउल्ला यांनी स्वतःच्या संरक्षणासाठी आपल्या घराच्या परिसरात आणि कार्यालयात या लेडी बाउन्सर्सची नेमणूक केली आहे. आता जोकासु STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट
नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.